नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर. आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे माझे यूट्यूब चॅनल इट्स मनस्वी 19 मध्ये. आणि मागे बॅग्स आहे, इथे सगळा पसारा आहे, सगळं रिक्षा भरलेली आहे. कारण काय असेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मोठी टेम्पो आहे ना, डायरेक्ट मोठा ट्रक आहे. हो, समाज कल्याणला आलेलं आहे. आता इथे ढोल वगैरे भरलेले आहेत सगळे. हो हो, निघा. सगळे ढोल वगैरे भरण्याचे काम चाललेलं आहे. मुबीना बघा आपली. दाबू नका, ते द्यायचं का डबा? नाश्ता येतात. नारळ नाही आले आहे. चहा प्यायला सगळे थांबलेलो आहोत. आता हडपसर येते, सगळे आता जेवायला बसत आहेत. भूक लागली. रात्री आम्ही जेवून झोपलो होतो आणि आता सकाळचे वाजलेले 5:30. ठराविक लोक उठलेले आहेत आणि आम्ही नाश्ता करायला आलेलो आहोत. माझा आवाज प्रत्येक ट्रॅव्हलिंगमध्ये माझा आवाज बसतो. सकाळच्या 6ला हैदराबादला पोहोचायचं होतं, पण दुपारच्या 3:30 वाजल्यात. म्हणजे जवळजवळ 24 तास लागलेत आपल्याला हैदराबादला यायला. 3 वाजताचं सुपारी होती, आपल्याला यायला 3:30 वाजल्या होता. बघूया आता इथनं पुढं कसं काय मॅनेज होतं. आता फ्रेश होऊन 5:15 वाजलेले आहेत आणि खाली चाललेलो आहोत जेवायला. तर बघा, नशीब पण किती चांगलं आहे. त्यांचं वादन पण डिले झाले. रात्री 8-8:30 वाजता चालू होणार आहे. तर आम्हाला यायला उशीर झाला, पण वादन पण डिले झाला. आता फ्रेश होऊन जेवून मग आपण बघूयात काय असेल पुढे ते. सगळ्यांना ढोल वगैरे बसवरून काढून ताणून रेडी करून ठेवायला सांगितलं आणि मी आलेली आहे आता बाहेर. आपली राहायची काय सोय केली ते बघण्यासाठी हॉटेल वगैरे बघायला आलेली आहे. इकडेही खूप अशा ई रिक्षा आहेत. आपल्या इथे चालू झाल्या पाहिजेत अशा ई रिक्षा. यात्री निवास हैदराबाद. आता आम्ही झालेलो आहोत तयार आणि खाली उतरलेलो आहोत रूममधून. कसे दिसते कमेंट करून नक्की सांगा.
सकाळचे 6 वाजलेत आणि आत्ता आम्ही रूमवरती आलेलो आहोत. मी हॉटेल बंद होतं त्यामुळे आत्ता पार्सल आणायला पाठवलेलं. सगळे किती थकलेत बघा. तर दुसरा दिवस चालू झालेला आहे हैदराबादमध्ये आणि मी झालेले फ्रेश. मागे सगळे तुम्ही पाहू शकता ढोल वगैरे ताणायचं काम चाललेलं आहे कारण आता सुपारी आहे. माझा घसा कायम सारखा आता गेलेला आहे. आता मी आणि लक्ष्मी आलेलो आहोत सिकंदराबादच्या लोकेशनवरती. बाकी सगळे टेम्पोमध्ये येत आहेत. तर बघूयात आजचं वादन कसं होतं आहे. किती छान डेकोरेशन केलं आहे आणि गणपती पण बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही पोहोचलो तर तिथे समोर आपली ढोलची पण गाडी आलेली आहे. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. आज आहे हैदराबादमधला तिसरा दिवस आणि इथे वादन आज 2 होते. सकाळचं झालं, मी बरं नव्हतं म्हणून झोपले होते आणि आता संध्याकाळच्या वादनाच्या इथे आलेलो आहोत. आज आता शेवट दिवस आहे. रिटर्न जात आहोत पुण्याला आणि जाता जाता आलेलो आहोत तुळजापूरच्या मंदिरामध्ये. तर आपण सगळेजण दर्शन घेऊ.
आजच आता आम्ही हैदराबादवरून पुण्याला रिटर्न आलेलो आहोत. सगळे खूप थकलेले आहेत आणि 3 दिवसाचं काम होतं आपल्या हैदराबादमध्ये, पण तिकडे गेल्यावरती 2 दिवस अजून एक्स्ट्रा काम मिळालं, त्यामुळे आपण थांबलो होतो. खूप छान वादन झालेलं आहे, सुपाऱ्या खूप छान प्रकारे पार पडलेल्या आहेत. मला एक छान आनंद मिळतोय की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हैदराबादपर्यंत पोचतीये आणि आपलं ढोल ताशा पथक जे आहे ते इतर राज्यात सुद्धा फेमस होत आहे. आपली जी कला आहे, आपल्या महाराष्ट्राची जी आपण परंपरा म्हणतो ढोल ताशा, ती सगळीकडे पोचतीये आणि यावर्षी अनेक पथकं विदेशात सुद्धा गेली होती. त्याचा एक आनंद वेगळाच वाटतोय. यावर्षी शिखंडीला उभारणी करण्यासाठी अनेक लोकांनी मदत केली. टाटा ब्ल्यू स्कोप स्टील यांचा एक खूप मोठा वाटा होता. ज्या लोकांनी सुपारीसाठी आपल्याला बोलवलं, अपोलो मित्र मंडळ असू दे किंवा हैदराबादचे ज्या मंडळ होते ते असू देत, जे पूर्ण पथकातील आपले सदस्य आहेत ते, ज्यांनी नकळत सुद्धा मदत केलेली आहे, अशा अनेक लोकांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. कारण तुम्ही सर्वजण नसता तर हे शक्य झालं नसतं. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.